वर्ग 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण उद्योग महत्वाचा एक भूगोलातला जो चॅप्टर आहे तो अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, उद्योगाचे खूप सारे प्रकार असतात. प्राथमिक, त्यानंतर द्वितीयक आणि तृतीयक. याच्यामध्ये जे कृषी संबंधात जे उद्योग असतात त्याला आपण प्राथमिक उद्योग म्हणतो आणि बाकी उद्योग जे असतात ते थोडे शहरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण डिस्कस करूया आणि यामध्ये थोडं आपण आठवूया की यामध्ये आपल्याला उद्योगाचे जे सगळे प्रकार दिलेले आहेत त्यातले कोणकोणते प्रकार तुम्हाला माहिती आहेत. जसं यामध्ये कपडा उद्योगाशी संबंधित काही महत्वाचे फोटो दाखवलेले आहेत, ऊस उत्पादनाशी आहेत आणि साखर उत्पादनाशी महत्वाचे फोटो दाखवलेले आहेत. आता ही एक ऍक्टिव्हिटी आहे जी तुम्ही करू शकता. तर बघा, उद्योगामध्ये उपलब्ध कच्चा माल जो असतो त्या कच्चा मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केलं जात असतं. कोणत्याही प्रकारचा जो उद्योग असतो त्याच्यामध्ये कच्च्या मालाचं रूपांतर हे पक्का मालात केलं जातं आणि ही प्रक्रिया कारखान्यामध्ये केली जाते. पक्का माल हा टिकाऊ असतो, अधिक उपयुक्त असतो, तसेच मूल्यवर्धित असतो. उद्योग किंवा कारखानदारी ही द्वितीयक व्यवसाय आपल्याला माहिती आहे आणि साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातली प्रगती आणि इतर अनुकूल घटक यामुळे एखाद्या प्रदेशामध्ये उद्योग हे वाढीला लागून औद्योगिकरणाला चालना मिळत असते. उद्योगामुळे मानवाच्या आर्थिक विकासालाही गती मिळते आणि देशाचा जो आर्थिक विकास आहे तो साधायला मदत होते. उद्योगाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाला जो हातभार लागतो त्या माध्यमातूनच देशाची सगळी अर्थव्यवस्था चालत असते. आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे की पक्का माल बनवण्यासाठी जो आपल्याला प्राथमिक लेवलचा जो कच्चा माल लागतो त्यानंतर तो उद्योगामध्ये गेल्यानंतर त्याचं विविध ठिकाणी कारखान्यामध्ये काय झालं जातं, पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जातं. एखाद्या प्रदेशामध्ये होणारा उद्योगाचा जो विकास आहे हा अनेक घटकावर अवलंबून असतो. जसं कच्चा माल असेल, त्यानंतर मनुष्यबळ असेल, पाणी पुरवठा चांगला असेल, वाहतुकीची सुविधा असेल, त्याचबरोबर भांडवल पैसा असेल, बाजारपेठ चांगली असेल आणि वरील घटक जर उपलब्ध असतील तर प्रदेशामध्ये विशिष्ट उद्योग जे आहे ते आपण स्थापन करू शकतो. या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. त्यानंतर या घटकाचं वितरण हे असमान असल्यानं औद्योगिक विकासा देखील सारख्या प्रमाणात होत नसतो. काही प्रदेश हे उद्योगासाठी अनुकूल ठरतात तर काही प्रदेश हे विशिष्ट उद्योग तिथं चालत असतात. घनदाट वन, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे अनेक प्रदेश जे आहेत तिथं मात्र उद्योगासाठी आपल्याला काही गोष्टी प्रतिकूल प्रमाणामध्ये दिसतात. त्यानंतर आपल्याला इथं घटकाचं वाचन करायचं आणि त्या प्रदेशातील कोणते उद्योग उभारले जाऊ शकतात ते सांगायचं. वाहतुकीची सोय आहे, कुशल कामगार आहे, वीज पुरवठा आहे. तर या ठिकाणी आपण साखर उद्योग जो आहे तो सुरू करू शकतो. चुनखडीच्या खाणी आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण जो चुनखडी संबंधित जो काही उद्योग आहे तो करू शकतो. फळबागाशी संबंधित आपण बाजारपेठा आहेत तर त्या ठिकाणी फ्रूट रिलेटेड जे काही हे आहेत उद्योग ते सुरू करू शकतो. आता यामध्ये काही बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत. बघा, वरील प्रश्नाची उत्तरं शोधताना तुमच्या लक्षात असं आलं असेल की पोलाद जो उद्योग आहे या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक कच्चा माल आपल्याला असणं आवश्यक आहे. जसं कच्चा माल म्हणजे यासाठी लोह खनिजाचे साठे आपल्याला जमिनीमध्ये लागतील. तिथं आपल्याला ऊर्जा साधनं असणं खूप आवश्यक आहे. जमशेदपूर नजीक जो प्रदेश आहे तिथं तो उपलब्ध होतो. या उद्योगामध्ये वापरण्यात येणारा जो कच्चा माल असतो तो अवजड असतो आणि तो उद्योगाजवळ वाहून नेणं हे किफायतशीर नसतं. त्यामुळं कच्चा माल असलेल्या प्रदेशातच हा उद्योग स्थापन करणं फायद्याचं होतं. जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगाचं स्थानिकीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आता उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण आहे. याच्यात प्रकार आहे लघु उद्योग, मातीची भांडी बनवणं, बेकरी, हे सगळे आपल्याला आपण म्हणू शकतो एकदम कुटीर प्रकारचे किंवा एकदम बेसिक लेवलचे लघु उद्योग आहेत. फळ प्रक्रिया करणं, गुऱ्हाळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मध्यम मध्ये येतात. अवजड उद्योग आणि मोठे उद्योग जर आपण पाहिले याच्यामध्ये सिमेंट, साखर, लोह पोलाद या सगळ्या उद्योगांचा समावेश होतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता पुढील 3 चित्र तुम्हाला एका संकल्पनेशी घेऊन जातील. जसं इथं सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड एक फोटो आहे, त्यानंतर एक मत्स्य उद्योगाशी संबंधित आहे. इकडे लघु उद्योग पापड तुम्हाला दिसतात. त्यानंतर इकडे लाकूडाच्या संबंधी उद्योग आहेत. इथं दुग्ध उत्पादन आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात. त्यांचं कार्यस्वरूप भिन्न आहे पण या उद्योगामध्ये कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता असते. या उद्योगाच्या स्वरूपावरून
आपण उद्योगधंद्याचं वर्गीकरण जे आहे ते करू शकतो. अनेक वेळा एका उत्पादनातील पक्का माल हा दुसऱ्या उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो. साखर कारखान्यामध्ये तयार झालेली जी साखर एक गोड पदार्थ म्हणून आपण एका वेगळ्या उद्योगामध्ये वापरू शकतो. जसं इथं आपण बघू शकतो, एक आपल्याला कच्चा माल आणि प्रकार इथं विचारलेले आहेत. उद्योगासंदर्भित हा जो तक्ता आहे तो तुम्ही कंप्लीट करू शकता, की लोखंडी सळई तयार करणं हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे? हा एकदम प्राथमिक प्रकारचा उद्योग आहे आणि इथं कच्चा माल जो राहील तो राहील इथं आपल्याला लोह खनिज लागेल, लोहा लागेल. त्यानंतर मेणबत्ती तयार करणं हे पण एक प्राथमिक प्रकारच आहे आणि याच्यामध्ये मेण हा एक महत्वाचा हे राहील. गुळ बनवण्यासाठी गुऱ्हाळ तुम्ही पाहू शकता. फर्निचर बनवण्यामध्ये आणि बाकी सर्व गोष्टीमध्ये, साखर निर्मितीमध्ये कोणता कच्चा माल लागेल, ऊस लागेल, अशा बेसिक गोष्टीपासून आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहिलेल्या आहेत. बिस्किट, जाम, जेली कारखान्यामध्ये कच्चा माल म्हणून साखरच वापरली जाते. लोहपोलाद उद्योगामध्ये तयार होणाऱ्या लोखंडी सळ्या, पत्र हा पक्का माल, अभियांत्रिकी, लोखंडी फर्निचर उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. कृषीवर आधारित जे काही उद्योग आहेत, तर आपल्याला माहितीच आहे की भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये कृषी उत्पादनात विविधता आढळते, त्यामुळे विविध प्रकारचे कृषी आधारित उद्योगही आपल्या भारतात चालतात. कृषी क्षेत्रामधून उत्पादन होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचा विकास सध्या झालाय. यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, फळ प्रक्रिया आहे, अन्न प्रक्रिया आहे, गुऱ्हाळ आहे. म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये दुधाचं उत्पादन होणार. त्यानंतर या ठिकाणी फळ प्रक्रियामध्ये फळांपासून ज्या काही जॅम बनवायच्या गोष्टी आहेत. अन्न प्रक्रियेमध्ये गुऱ्हाळ आहे, जिथं गुळ बनवला जातो. तर कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झालेले आहेत. वस्त्रोद्योग, साखर उद्योग यासारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचाही जो आहे तो विकास झालेला आहे. आता औद्योगिक विकास कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांची निर्मिती आणि विकासास महत्वाचं स्थान असतं. देशातील नागरिकांचं राहणीमान उंचावण्यासाठी, दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकीकरण जे आहे, इंडस्ट्रियलायझेशनचा विकास होणं आवश्यक आहे. देशामध्ये नागरिकांना यामुळेच जे आहे तो रोजगार मिळत असतो. याच्यात आपण पाहू शकतो सगळे प्राथमिक आपल्याला उद्योग दिसतात. त्यानंतर यांचं राहणीमान उंचावतं, देशाचं दरडोई उत्पन्न वाढतं, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडते, देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते. त्यामुळे परकीय चलनाची जी गंगाजळी आहे ती वाढत असते. अशा अनेक कारणांसाठी देशात औद्योगिकीकरणाला चालना देणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ज्या दिसत आहेत, सांस्कृतिक विकास, दळणवळण, मजूर पुरवठा, या सगळ्या उद्योगाशी संबंधित इथे गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये देशाला किंवा एखाद्या प्रदेशाला कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाचं स्थान महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वच देशामध्ये औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हे केले जातात. त्याचबरोबर विशेष औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते आणि या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलतीही दिल्या जातात. त्यानंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना कधी झाली हे पेपर मध्ये विचारू शकतात. MIDC चं तुम्ही ऑफिसेस तुमच्या हे कार्यालय पाहिलेले असतील, तुमच्या गावामध्ये असेल. महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 1962 ला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली आहे. MIDCच्या माध्यमातून उद्योगाचं राज्यभर विकेंद्रीकरण त्याच्यातून अपेक्षित आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील बाकी राज्यांमध्येही हे MIDCचे ऑफिसेस असतात आणि या क्षेत्रात प्रामुख्याने पूरक असलेले उद्योग वसलेले आढळतात. याशिवाय स्थानिकांना रोजगारही या ठिकाणी दिला जातो. अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा या MIDCच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानंतर औद्योगिक विकासामुळे अनेक फायदेही होतात. त्याचबरोबर औद्योगिकरणाच्या काही समस्याही आहेत. औद्योगिकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी येत आहे. दरडोई उत्पन्न वाढायला मदत होते. कृषी प्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणं आवश्यक असतं. अशा उद्योगामुळे शेती आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो आणि जनतेचं राहणीमानही उंचावत असतं. आता माहिती तंत्रज्ञान उद्योग काय असतात, तर माहिती तंत्रज्ञान मध्ये कम्प्युटर रिलेटेड जे काही उद्योग आहेत, IT सेक्टर वाले सगळे जे उद्योग आहेत ते याच्यामध्ये येणार आहेत. याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान आजच्या युगातली एक महत्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे.
आणि या शाखेतील कामकाज हे कम्प्युटराइज गोष्टीद्वारे चालतं. उद्योगामध्ये भारतानं यात चांगली प्रगती साधली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे कार्यरत कुशल मनुष्यबळ आपल्याकडे आहे, युवा वर्ग आहे आणि त्यांच्याकडे याच बाबतीतलं शिक्षण आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी साध्य व्हायला मदत झाली. या उद्योगामध्ये तांत्रिक माहिती शोधणं, विश्लेषण करणं, संग्रहित करणं, आलेखांच्या स्वरूपात मांडणं आणि ती पुरवणं ही कामं केली जातात. आणि सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे कम्प्युटर, मोबाईल या सगळ्या साधनाद्वारे हाताळली जातात. या सर्वांसाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणं हा सुद्धा एक महत्वाचा उद्योगाचा एक प्रकार आपल्याला दिसतो. आज संगणक आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. नानाविध प्रकारची माहिती कम्प्युटरमध्ये संग्रहित केली जाते. उद्योगाचं सामाजिक दायित्व काय आहे? तर उद्योगाचं व्यक्ती अथवा उद्योग समाजाने पर्यावरण संतुलनासाठी कृती हे उद्योगाचं सामाजिक दायित्व आहे. पर्यावरणाचा विचार यामध्ये झाला पाहिजे. जर उद्योग होत असतील तर तिथला कचरा, तिथली हवा कुठे जातीये हे एक सामाजिक दायित्व म्हणून पाहिलं जातं उद्योगाकडे. समाजाप्रती जबाबदारी अथवा सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजू व्यक्ती जे असतात अथवा संस्था असतात त्यांना मदत करून ते समाज हितोपयोगी कार्य करणं आवश्यक असतं. आणि ह्या हेतूने 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमवणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च केली पाहिजे. आणि या संबंधात शासनानं आग्रही भूमिका ठेवलेली आहे. याच्यामध्ये शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणं असो, आरोग्यविषयक सुविधा पुरवणं असो, गाव अथवा विभागाचा विकास असो, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्र, पर्यावरणीय विकास केंद्र, ह्या सगळ्या गोष्टी मदत केंद्र यामध्ये येतात. आणि उद्योगाचं सामाजिक दायित्व या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चावर उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलती जे आहे ते मिळते. त्यानंतर औद्योगिकरण व पर्यावरण उद्योगामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल केला जात असतो. अशा निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगामधून मालाची निर्मिती होत असताना काही अपायकारक अवशिष्ट पदार्थ व प्रदूषक बाहेर पडतात. हवा, पाणी, ध्वनी, जमीन यांचं प्रदूषण इथं होत असतं. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण असं आपण म्हणतो. आणि याच्यातून जे प्रदूषण होतं त्या समस्या जागतिक पातळीवर याचा विचार गांभीर्यानं केला गेला पाहिजे. कारण इंधनाची बचत करणारे जे काही वाहनं आहेत, यंत्रसामग्री यांची निर्मिती जर झाली तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते चांगलं राहील. आपल्या भारतामध्ये काही महत्वपूर्ण सार्वजनिक उद्योग समूह आहेत. तर भेल आहे, बेल आहे, हाल आहे, ONGC आहे. तर यांचे फुल फॉर्म्स तुम्हाला काढायचे आहेत. भेल जसं भारत हेवी पेट्रोलियम लिमिटेड, त्यानंतर इलेक्ट्रिकल लिमिटेड, त्यानंतर IT हब म्हणून काही तंत्रज्ञान केंद्र आपल्या भारतामध्ये आहेत. भारतामध्ये अशी केंद्र कोणत्या शहरामध्ये विकसित झालेत ते इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही शोधू शकता. जलसाक्षरता एक समाजाप्रती आवश्यक गोष्ट आहे. हा मेक इन इंडियाचा लोगो आपण इथं पाहू शकतो. आता औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? तर आपण जर ह्याच्यामध्ये पाहिलं तर औद्योगिक विकासावर कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही पण अप्रत्यक्षपणे तर करतो. कोणता घटक असा तुम्हाला याच्यामध्ये वाटतो? पाणी. पाणी याच्यामध्ये प्रत्यक्ष परिणाम जे आहे ते करतं. वीज लागते, मजुरही लागते, पण हवा जी आहे त्या ठिकाणी अप्रत्यक्षपणे उपयोगामध्ये येते किंवा तिच्यावर प्रत्यक्ष परिणाम होत नाही, पण हवेचं प्रदूषण होणं हा एक अप्रत्यक्षतेचा हे आहे. कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? यंत्रसामग्री, पुस्तक बांधणी, रेशीम की साखर? तर याच्यामध्ये एक हा जो रेशीम उद्योग आहे किंवा आपण याच्यापेक्षा जर बेसिक लेवलला गेलो तर पुस्तक बांधणीचा जो उद्योग आहे तो या ठिकाणी काय असेल? लघु उद्योग असेल. कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचं केंद्र नाहीये? जुनी दिल्ली, नवी दिल्ली, नोएडा, बँगलोर. बँगलोरला आहे, नोएडाला आहे, नवी दिल्लीला आहे. जुनी दिल्ली याच्यामध्ये येणार नाही. उद्योगातील नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणार आवश्यक आहे? सामाजिक दायित्वासाठी. सो अशा प्रकारे आपण हा चॅप्टर कंप्लीट केलाय. यातले जे बेसिक क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. यात तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.